तर नेमका प्रॉब्लेम काय? जर आज मी 5वी पासून ही भाषा शिकलो, तुम्ही 5वी पासून शिकलाय, तर 5वी पासून शिकले आपल्याला काय नुकसान झाले का? नाही, मग पहिलीपासूनच का? हे दलाल तुम्हाला NEP ची कॉपी दाखवतात आणि तुमच्यासमोर कॅमेऱ्यावरती येतात आणि धडधडीत खोटं बोलतात. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता धुडकावून इकडे हिंदी लावून हा पण एक हिंदीकरणाचा एक हिंदीचा एक मोठा पट्टा बनवायचा असं तुम्हाला वाटतं? या महाराष्ट्राच्या राजकारणातून राज ठाकरेंना तुम्ही वजा करा. या मुद्द्याविरुद्ध कोण उभं राहिलं असतं? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर येते आणि त्याच्यामुळे करतो असते, पण ह्याचं इम्प्लिमेंटेशन आहे जे फक्त महाराष्ट्रात होतंय, हे महाराष्ट्रातच का? ते राजसाहेब ठाकरेंनी आवाहन केलं की तुम्ही सगळे पक्षभेद मतभेद सगळे मिटून मराठीसाठी एकत्र म्हणून या. सगळ्यांनीच या 5 जुलै रोजी मुंबईत या मोर्चासाठी मराठी म्हणून यावं. नमस्कार, मी वैभव मठपती. आपण जो एपिसोड शूट करतोय त्याचा महत्त्वाचा विषय आहे त्रिभाषा सूत्री, जो महाराष्ट्र शासनाने नवीन GR काढून पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत तुषार खरे सर, मराठी प्रेमी म्हणून आम्ही दोघेही इथे आज आपण चर्चा करतोय. तुषार सर, जो सरकारने आता GR आणलाय आणि त्यावर्षी जो महाराष्ट्रामध्ये जो वादंग उठलाय, जे काय आंदोलनं होत आहेत, जे काय विरोध प्रदर्शन होत आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही तो जो GR आहे तो तांत्रिकदृष्ट्या कसं समजून सांगाल? पहिल्यांदा तर या चर्चेत मला सामील करून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. खरं सांगायचं तर आपण GRकडे जर व्यवस्थित पाहिलं तर सत्ताधारी पक्षाचे जे प्रवक्ते आहेत किंवा त्यांनी नेमलेले जे दलाल आहेत, हे दलाल तुम्हाला NEP ची कॉपी दाखवतात आणि तुमच्यासमोर कॅमेऱ्यावरती येतात आणि धडधडीत खोटं बोलतात. मग ते सदावर्ती असतील, सत्ताधारी पक्षाचे माध्यम प्रमुख सेल असतील, नवनाथ बन असतील, हे तुमच्यासमोर येऊन धडधडीत खोटं बोलतात. जो कुठची NEP पॉलिसी आहे आपले, त्याच्यामध्ये कुठेही असं लिहिलं नाही की पहिलीपासून मुलांवरती 3री भाषा लादली जावी, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. तरी सत्ताधारी पक्ष का मला माहीत नाही पुढे येऊन इतक्या पेटून उठलाय, खोटं बोलतोय. मला वाटतं 5 तारखेला सगळ्यांचा बुरखा फाटणार तर आहेच. राज ठाकरेंनी महाराष्ट्राला जे आवाहन केलं आहे की मराठी म्हणून तिकडे तुम्ही या, ज्या दिवशी तो गर्दीचा महासागर तिकडे उसळेल मुंबईमध्ये, त्या दिवशी सत्ताधाऱ्यांना घाम फुटेल आणि हा निर्णय 100% त्यांना मागेच घ्यावा लागेल. नाही तर आमच्यासारखे तरुण छातीचा कोट करून या निर्णयाविरोधात लढत राहणार आहेत. त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे की मराठी अस्मितेवरती राज ठाकरेंचे एक मागे भाषण किंवा एक काहीतरी क्लिप होती, त्याच्यामध्ये ते म्हणत होते की मी महाराष्ट्राला एक दिवस एकत्र आणणार. तर आज तीच परिस्थिती उठली, आज तीच परिस्थिती येते 5 तारखेला की ह्या आंदोलनाला उद्धव ठाकरेजी तेही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती याच्यामध्ये सामील होणार आहे आणि काँग्रेसही जवळपास पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये असं दिसतंय. तर आता सगळे मराठी प्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष एकवटाने दिसत आहेत, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं त्याला याला सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं मला समजत नाहीये. कारण मी याच्याकडे 2 अँगलने बघतो. आज राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्रात आहे म्हणून त्यांनी याविरुद्ध हाक दिली आहे आणि जे सर्व क्षेत्रातून जे काही मान्यवर येणार, जी काही मंडळी येणार आहेत, ही सगळी मंडळी तुम्हाला मोर्चामध्ये दिसतील. या महाराष्ट्राच्या राजकारणातून राज ठाकरेंना तुम्ही वजा करा. या मुद्द्याविरुद्ध कोण उभं राहिलं असतं? या उलट तुम्ही दक्षिणेकडे जा, कोणाला आमंत्रण धाडायची परिस्थिती नाही आहे. ती लोक भाषेसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी स्वतःहून रणांगणात उतरतात. आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मराठी भाषेला अभिजात दर्जा आपल्याला मिळाला आहे, पण तो अभिजात दर्जा का मिळाला लोकांना आणखी काहीच माहीत नाही आहे. कारण आपण भाषेबद्दल तितके कडवटच नाही आहोत. कर्नाटकमध्ये जेव्हा कानडी भाषेला अभिजात दर्जा द्यायचं होतं, जेव्हा तिकडे मागणी चालली होती, त्यांनी 1 दिवस संपूर्ण राज्य बंद ठेवलं होतं. आपल्याकडे जातीवरती राज्य बंद होतं, भाषेवरती राज्य बंद होताना आजपर्यंत महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही आहे. ही खरंच शोकांतिक आहे. करुणानिधी असतील तामिळचे, त्यांचं लग्न होतं, हा माणूस लग्नाच्या दिवशी मंडपातून गायब होतो, कारण त्या दिवशी भाषेचं आंदोलन करायला हा माणूस लग्न सोडून आंदोलनात गेलेला होता. मराठी माणसामध्ये इतकी कडवटता केव्हा येणार आहे? हे सदावते सारखे नालायक लोक तुम्हाला खोटं बोलतात, भाजपने नेमलेले हे दलाल आहेत आणि तुमची दिशाभूल करतात. त्यांच्याबद्दल हिंमत असेल त्यांनी समोर यावं, NEP कॉपी दाखवावी आणि जे राज्यघटनेचे दाखले देत आहेत ते मला त्यांनी सांगावं. मग ही बिहारमध्ये का नाही आहे, उत्तर प्रदेशमध्ये का नाही आहे, गुजरातमध्ये का नाही आहे, मध्य प्रदेशमध्ये का नाही आहे आणि दक्षिणेकडच्या राज्यात का नाही आहे? महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रासाठी प्रथम धावून घेण्याची भूमिका घेतलेली आहे, आजही महाराष्ट्र ती भूमिका घेईल. पण जर आमच्या मुलांचं, इथल्या मुलांचं भाषेमध्ये हित धोक्यात येणार असेल तर आम्ही सदावर्ते सारख्या लोकांच्या नाकावरती टिचून 5 तारखेला मराठी म्हणून त्या मोर्चामध्ये जाणार.
पण ही जी त्रिभाषा सूत्री आहे तुम्ही जे म्हणालात, गुजरातमध्ये नाहीये, महाराष्ट्रामध्ये ही राबवली जाते, गुजरातमध्ये नाही, कर्नाटकमध्ये नाही, ओव्हरऑल कुठल्या राज्यामध्ये ही 3 भाषा सूत्री जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर येते आणि त्याच्यामुळे करतो असं दिसतंय, पण हे ह्याचं इम्प्लिमेंटेशन आहे जे फक्त महाराष्ट्रात होतंय, हे महाराष्ट्रातच का? कारण महाराष्ट्र हा फार मोठा आहे, सत्ता केंद्रात कुठलंही सरकार असेल, त्याच्या हातात देश जरी असला तरी महाराष्ट्र त्याच्या हातात असणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांना महाराष्ट्र सत्ता तर हवी आहे, परंतु मला तुम्हाला थोडीशी गोष्ट पुढे विशद करून सांगावी लागेल. आज महाराष्ट्रातले 42 विधानसभेचे मतदारसंघ हे परप्रांतीयांच्या हातात गेलेत. म्हणजे काय तर इथे निवडून येणारा आमदार हे परप्रांतातले लोक ठरवणार आहेत, मराठी माणूस नाही ठरवणार आहेत. आज 2024 इलेक्शन जर तुम्ही काढून पाहिलं तर 42 मतदारसंघ, 2029 इलेक्शन जेव्हा होईल तेव्हा आपण 50 मतदारसंघ महाराष्ट्राच्या हातून गेले असतील. देशात कुठेही असं उदाहरण नाही आहे. मग हे सत्ते इथे आल्यानंतर ह्या लोकांना सत्तेचे डोळे लागतात परप्रांतून आल्यानंतर. मग सुनील शुक्लासारखा एक परप्रांतीय उत्तर भारतीय माणूस मुंबईत उभा राहून मुंबईत आमचा महापौर आम्ही ठरवणार असं आपल्या नाकावरती टिच्चून बोलतो. ही हिंमत कशामुळे येते? कारण तुमची भाषा एंटर करते, त्या भाषेचं तुम्ही स्वागत करता, आपण सामावून घेतो कारण आपण सहिष्णू आहोत. पण तो सहिष्णूपणा कुठेतरी अडचणीत आणणारा ठरतो आपल्याला. म्हणूनच राज ठाकरे नेहमी म्हणतात की भाषेची भिंत उभी केल्याशिवाय परकीय तुमची जी आक्रमण आहेत ती थांबणार नाही आहेत. ती थांबवायची असेल तर तुम्हाला भाषेची भिंत ही उभी करावीच लागणार आहे. मला वाटतं महाराष्ट्राला प्रचंड उशीर झाला ही गोष्ट करण्यासाठी, परंतु संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुमच्यासारखे आमच्यासारखे तरुण आहोत आपण, त्या चळवळीत आपण नव्हतो, परंतु महाराष्ट्रासाठी आता आपल्याला जो योगदान द्यायचं आहे तर 5 तारखेच्या मोर्चात महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना मी सांगतो की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं हे दुसरं रूप आहे. आपण जात, पक्ष, प्रांत ह्या सगळ्या गोष्टी विसरून किंवा मराठी आणि मराठी म्हणूनच या मोर्चात उपस्थित राहा आणि राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्या. एक इंटरेस्टिंग फॅक्ट पण असं सांगतं की जिकडे जिकडे ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मिता जपताना दिसत आहे, म्हणजे की वेस्ट बेंगॉल असेल तिकडे बेंगॉली लोकांची अस्मिता आहे, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, कर्नाटकात असं की भाजपाने मागे जिंकलं होतं, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मल्याळम लोकांचं केरला, आणि मराठी अस्मितेवरती सुद्धा मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रात जे काही घाणे राजकारण झालं होतं त्याच्यावरती जो भाजपला लोकसभेचा निकाल लागला होता 24ला इम्पॅक्टफुल होता, एकदम नेगेटिव्ह त्यांच्यासाठी. ते असं इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की जिकडे प्रादेशिक अस्मिता मजबूत आहे तिकडे भाजपला यश मिळताना दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता धुडकावून इकडे हिंदी लावून हा पण एक हिंदीकरणाचा एक हिंदीचा एक मोठा पट्टा बनवायचा असं तुम्हाला वाटतं? भाषेला कोणत्याच आपण विरोध करत नाही, परंतु जेव्हा एखादी भाषा आपल्या मुलावरती उठते तेव्हा तिचा निश्चित विरोध केला पाहिजे. ती हिंदी असो, पंजाबी असो, आम्हाला कुठल्या भाषेचं घेणं देणं नाही आहे, पण आमच्या मराठीला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे, त्यातून आमच्या पिढ्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, इथल्या भूमिपत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या लोकांना त्यांच्या सर्व सोयी, सुख, हक्क ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. कारण काय, पहिला हल्ला होतो तुमच्या भाषेवरती, बरोबर आहे, तुमच्या भाषेवरती हल्ला झाल्यानंतर तुमच्या संस्कृतीवरती हल्ला होतो, तुमच्या संस्कृती हल्ला झाल्यानंतर तुमच्या जमातीवरती हल्ला होतो. जमात हा शब्द याच्यासाठी वापरते की मराठी भाषिकांची जमात आहे त्याच्यावरती हल्ला होतो, मग तुमचं अस्तित्व नष्ट होतं. त्यामुळे तुम्ही भाषा जर जपलीत तर पुढचे कुठचेही अडथळे तुमच्या मागे येणार नाहीत. मुळात जो हा विरोध चालू आहे तो हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्यापासून आहे. मुळात 5वी पासून जर ही भाषा शिकवली तर आपण विरोध केलेला नाहीये, आणि जर 5वी पासून ही भाषा शिकवली जात असेल तर नेमका प्रॉब्लेम काय? जर आज मी 5वी पासून ही भाषा शिकलो, तुम्ही 5वी पासून शिकलाय, तर 5वी पासून शिकले आपल्याला काय नुकसान झाले का? नाही, मग पहिलीपासूनच का? याला थोडंसं विशद करून सांगेन मी. आपण 5वी पासून हिंदी शिकतोय, मान्य आहे, मग हिंदीला विरोध असं कोण म्हणतंय? सत्ताधारी म्हणतात. आपण हिंदीला विरोध केलेलाच नाहीये. आमचं मत आहे की लहान मुलांची परिपक्वता पहा, त्यांच्या मेंदूवरती, त्यांच्या बुद्धीवरती कुठलाही ताण येणार नाही, हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि त्यानंतरच आपण काय कायदे आणतो याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि बरेच मानसोपचार तज्ज्ञ असतील, अनेक बालरोग तज्ज्ञ असतील, अनेक शिक्षक असतील, अनेक प्राचार्य असतील, या सगळ्यांनी भूमिका मांडली की विद्यार्थ्यांवरती या वयामध्ये त्यांच्यावरती इतकं प्रेशर देणं, इतका दबाव देणं हे कुठेही धोरणात बसत नाहीये. तर त्याचं तर टेक्निकल सांगायचं असेल तर 6 किंवा 7 वर्षाच्या मुलाला तुम्ही सांगताय की उदाहरणार्थ झाड आहे, मराठीत झाड म्हणतात, हिंदीत पेड म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ट्री म्हणतात, तर एका त्या मुलाला तितक्या कमी वयात हे कसं शिकवायचं, याचा गोंधळ नाही का होणार? हा तर गोंधळ होणारच आहे, पण म्हणूनच मी म्हणतोय की पहिली ते 4थी नाही, 5वीच्या पुढे आपण हिंदीला विरोध केलेलाच नाहीये. 5वी वर तुम्ही हिंदी शिका, पण वैभवजी तुम्ही सुद्धा हिंदी शिकलं असाल आणि मी सुद्धा हिंदी शिकलोय, हिंदीचा आपल्याला काय फायदा झाला? यापेक्षा तुम्ही एखाद्या AI, कॉम्प्युटर असेल, सायन्समध्ये आणखी कोणत्या नव्या टेक्नॉलॉजी असतील, त्यातला एखादा विषय त्यांना जर मुलांना सोपवला, मुलं इंटरेस्टिंगली त्या विषयात स्वतःहून भाग घेतील आणि निश्चितच त्यांचा जो ताणतणाव आहे अभ्यासून त्यातून सुद्धा ते थोडंसं मोकळा श्वास घेऊ शकतात.
मनसेनी एक गुगल फॉर्म भरायची मोहीम मी बघितली, त्याला प्रचंड प्रतिसाद आला असं ऐकलं, तर त्याचे स्टॅट्स काय म्हणतात तुमच्याकडे माहिती? जवळपास गेल्या 2-3 दिवसामध्ये 25,000 लोकांनी हे फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 73% लोकांनी असं नमूद केलं आहे की मराठी भाषेला हिंदीच्या सक्तीकरणामुळे धोका होणार आहे. त्याचबरोबर 43% पालकांनी सुद्धा याला विरोध नोंदवला आहे आणि सोबतच उरलेल्या जे काही टक्केवारीप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा याला नकार दर्शवलेला आहे. तर आकडेवारी स्पष्टपणे सांगते महाराष्ट्राचा कौल आहे की आम्हाला त्रिसूत्री भाषा पहिलीपासून नको आहे. त्यालाच पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक मोर्चा होईल असं जवळपास स्पष्ट दिसतंय. तर त्याच मोर्चाच्या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल? मी पुन्हा एकदा नमूद करतो की महाराष्ट्र आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला असा लढा आहे की जिथे सगळे जातीभेद पक्षीय मतभेद सगळे मिटून मराठी माणूस एकवटला होता. आज पुन्हा आपण 1960 साली आपण नव्हतो, आपण तरुणपणी नव्हतो, आपण हे सगळं पुस्तकात इतिहास वाचलेला आहे, इतिहासात या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. तर ही संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. तर मला वाटतं की हाही लढा हा त्याच पातळीवरती उभा राहणार आहे. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरेंनी आवाहन केलं की तुम्ही सगळे पक्षभेद मतभेद सगळे मिटून मराठीसाठी एकत्र म्हणून या. तर मी सुद्धा स्वतः वैयक्तिक सगळे पक्षीय मतभेद आणि सगळ्या गोष्टी विसरून फक्त मराठी भाषेसाठी आणि या महाराष्ट्रासाठी त्या लढ्यात सामील व्हायला जाणार आहे. आणि मी माझ्या वतीनं तुम्हालाही आवाहन करतो की आपण सगळ्यांनीच या 5 जुलै रोजी मुंबईत या मोर्चासाठी मराठी म्हणून यावं. चर्चेच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्यांना हेच आवाहन करतो की आपली भाषा जी मराठी आहे, माझ्या एका मित्राचं फार सुंदर वाक्य आहे की आईनंतर दुसरी प्रेमाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपली माय मराठी. तिला वाचवायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा व्यवस्थितरित्या पोहोचवायची असेल, तीच भाषा आहे जी शिवरायांची होती, जी ज्ञानेश्वर माऊलींची होती, तुकाराम महाराजांची होती, एकनाथ महाराजांची होती, सचिन तेंडुलकरांची तीच भाषा आहे, लता मंगेशकरांची सुद्धा हीच भाषा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हीच भाषा आहे, ज्योतिबा फुले यांची हीच भाषा आहे, राजर्षी शाहू महाराजांची हीच भाषा आहे, संभाजी महाराज यांची ही भाषा आहे. ही अशी समृद्ध आणि वैभवशाली अशी भाषा आहे. ह्या भाषा टिकवायची असेल तर आपल्याला लढावं लागेल. ह्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला उतरावं लागेल. मी तुम्हा सगळ्यांना, मराठी मुलांना, विशेषतः तरुणांना आवाहन करतोय की तुम्ही सगळे आता एकत्र होणं गरजेचं आहे. 5 जुलै रोजी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी बोललेला जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. मराठी म्हणून महाराष्ट्राची अस्मिता दाखवा, महाराष्ट्राची ताकद दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.